मंडळी, आपण राहत असलेल्या हॉटेलच्या आपल्या रूम मधून जर तुम्हाला नदी, समुद्र किंवा जलाशयाचा एखादा डायरेक्ट व्ह्यू दिसला ना, तर आपल्याला फार भारी वाटतं ना. पण विचार करा, जर आपण राहत असलेली रूमच जर पाण्यावर तरंगत असेल तर काय नजारे दिसत असतील ना. हा, नेमकं हेच साधलं जातं आपल्या कोकणातल्या हाऊसबोटच्या मुक्कामामध्ये. या मुक्कामात या हाऊसबोटवरच्या आरामदायी खोलीत राहायचं, बोटीच्या डेकवरून समोरचे कमाल नजारे पाहायचे, रुचकर मेजवानी बरोबर कोकणी आदरातिथ्य अनुभवायचं आणि सूर्यास्ताला या हाऊसबोटमधून दिसणारे स्वर्गीय सुंदर नजारे पाहायचे. हे सगळं आम्ही अनुभवलं, अक्षरशः हे जगलो. त्याचबरोबर अप्रतिम निसर्ग सौंदर्य पाहत बोटीतून मगर सफारी, गरम पाण्याचे कुंड पाहणे याही गोष्टींची मजा लुटली. हे आणि इतर सगळ्या गोष्टींची माहिती देणारा हा रत्नागिरीच्या हाऊसबोटचा एक सुंदर असा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. चला सुरू करू. नमस्कार मंडळी, सकाळी 7 वाजता पुण्याहून रत्नागिरीतल्या हाऊसबोटच्या सफरीसाठी आम्ही निघालो. आता हे ठिकाण कुठे आहे तर रत्नागिरीमधल्या परचुरी गावामध्ये हे ठिकाण आहे. पुणे ते परचुरी हे अंतर कुंभार्ली घाटामार्गे 274 किलोमीटर इतकं आहे आणि जवळपास त्यासाठी 6 ते 7 तास लागतात. कुंभार्ली घाटात पोहोचलेलो आहे. घाटातून आता जर्नी चालू आहे. रस्ता थोडासा खराब होता त्यामुळे उशीर झाला. परचुरी गावच्या खाडी काठाकडे निघालो. इथे जाण्यासाठी गुगल मॅपची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ती नक्की पहा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरजवळ वाशिष्ठी नदीच्या खाडीजवळ एक निसर्ग संपन्न असं गाव म्हणजे परचुरी. नारळ, सुपारी, आंबे आणि असंख्य झाडाच्या गर्दीत वसलेलं एक सुंदर खेडेगाव. गावच्या खाडीत ही हाऊसबोट सुरू झाली तेव्हा मी लगेच तिथे पोहोचलो आणि त्यावर पहिला व्हिडिओ केला, जो व्हायरल झाला. त्यानंतर पुन्हा एकदा मी झालेल्या बदलांसोबत, बदललेल्या मॅनेजमेंटसोबत पुन्हा एकदा व्हिडिओ करायला हा दुसरा मुक्काम करायला गेलो. पुन्हा एकदा तीच बोट, पण तोच थाट. पार्किंगला गाडी लावली आणि सगळं सामान आतमध्ये ठेवलं. कोकम सरबताने स्वागत झालं. भीषण येऊन दिसणारं शांत असं नदीपात्र, आरामदायी व्यवस्था, वॉशरूम्स, अशी उत्तम व्यवस्था. वेळेनुसार दुपारी चेक इन करून जेवणासाठी वरच्या डेकवर गेलो. जेवणामध्ये गवार आहे, मटर पनीर आहे, आपल्याला वरण आहे, सोलकढी आहे आणि चपाती आहे. सगळं मस्त जेवायचं आहे. त्याबरोबर स्वीट डिश पण आहे. जेवून पहिली एक वामकुक्षी घेणार आपण दुपारची आणि मग संध्याकाळी आपल्याला बोटीने या पूर्ण खाडीचा परिसर आणि आसपासचा निसर्ग पाहायचा आहे. हे सगळं पाहण्याची मजा काही औरच असते. त्यासाठी खूप एक्सायटेड आहोत आम्ही. सो चला पहिलं जेवूया आणि मग आपण आपल्या सफारीसाठी तयार होऊया. सुंदर जेवण होतं. जेवणानंतर आराम केला. 4:30च्या सुमारास उठून पाहिलं तेव्हा बोटीचे चालक सादिक भाई दुरून येताना दिसले. हेच आपले पायलट सादिक भाई आहेत, जे आपली बोट चालवतात आणि आपल्याला ही छान अशी सफर घडून आणतात. सादिक भाई, किती वर्ष झाले बोट चालवता? हा, 35 वर्ष झाले बोट चालवत. बापरे. गोवा, पणजी, गुजरात, गेट ऑफ इंडिया. काय सांगताय? एवढ्या ठिकाणी सर्व्हिस दिली. हेच काम. क्या बात, क्या बात. आणि लोकांना पसंत पण आली ती. लोकांना पण खूप पसंत आली. क्या बात. चालवणं. आता आमची बोट सुरू झाली. आता ही बोट सफरच या मुक्कामातली सर्वात सुंदर अनुभूती देणारी गोष्ट आहे. नमस्कार मंडळी, आपण चाललोय आता बोटमध्ये संध्याकाळच्या सफरीसाठी. आणि आता ही आपली जी काही सफर आहे ती आपली सनसेटपर्यंत चालणार आहे. आणि आजूबाजूचे मँग्रोव्ज बघता, तिवराची जंगलं आहेत या खाडीमधली. सुंदर असं छान खाडीमध्ये आता सूर्य जेव्हा इकडे प्रकाश टाकतो ते पाणी चमकतं एकदम चांदीसारखं. आणि या चमकणाऱ्या पाण्याला पाहत पाहत, तिवराची जंगलं पाहत, कडेकडेने आपली बोट छान आता राईड करतोय आपण.
असंख्य बाजूला सुंदर सुंदर नजारे आहेत. हे नजारे सगळे पाहत पाहत निसर्गाचे ही सफर करायची आहे. आता जस्ट बोट सुरू झालेली आहे. बघूया आपल्याला आणखी काय काय या सफरीमध्ये दिसणार आहे ते. चला माझ्याबरोबर ही सुंदर अशी सफर करत. आपण दाभोळ बंदराकडे चाललो आहे. दाभोळला खरं तर खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. दाभोळ हे पूर्वी जागतिक व्यापार करणारं बंदर होतं. वाशिष्ठी नदीची खाडी आणि वाशिष्ठी नदीच्या खाडीच्या तीव्रशा जंगलांमधून आजूबाजूच्या डोंगरांवरती झाडी, त्याची जंगलं, त्याच्याखाली तीव्राची जंगलं आणि या वाशिष्ठी नदीचं निळशार पाणी, या पाण्यामध्ये शांत चाललेली संध्याकाळची बोट, तिचा हा प्रवास, पक्ष्यांची गुंजारव आजूबाजूला, असा काहीसा माहोल आणि त्याच्यामध्ये आपण या बोटीमधून प्रवास करतोय. अतिशय आनंददायी प्रकार आहे. या खाडीच्या पाण्यावरून वाहणारा गार वारा मस्त अनुभवणं आणि या वाऱ्यामध्ये या सूर्याला, डुबत्या सूर्याला पाहत या पाण्यावर राईड करणं अफाट अवर्णनीय आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टी या बोटीच्या राईडवरती आपल्याला अनुभवता येतात. आणि जो काय असं म्हणता आता आम्ही अनुभवतोय ना, तो खरंच शब्दात सांगणं अवघड आहे. हो मंडळी, आणि महत्त्वाचं म्हणजे मेरीटाईम बोटच्या सर्व शिफारशींप्रमाणे सुरक्षिततेच्या सर्व साधनांनी ही बोट सज्ज आहे. त्यामुळे पर्यटकांची तशी काळजी घेतली जाते. बोटीवरचा सनसेट मधला नाश्ता आहे. बटाटा भजी, गोल भजी, कांदा भजी, त्याच्याबरोबर चटणी आणि वाह काय माहोल आणि काय नाश्ता आहे. मजा आ गया. चालताना आपल्याला गावं दिसतात डोंगरावरची. त्या गावांमधली मंदिरं, तिथे चाललेली भजनं, अभंग, हे सगळं ऐकू येत असतं. या चेअरवर बसून मस्त तिथे सनसेट अनुभवला. खूप सुंदर वाटत होतं. 15 मिनटं मी शांत फक्त सनसेट अनुभवला. खूप भारी वाटलं. ॲक्च्युली जवळपास 3 तासाची ही बोट राईड असते. या आपण हाऊसबोटवरती जेव्हा राहत असतो तेव्हा आपल्याला एक साधारण 4-4:30 वाजता आम्ही निघालो. आता सनसेट गेला आहे आणि या खाडीवरची थंड हवा वाहते. आजूबाजूचे डोंगर, ही जंगलं, तिथली झाडी, त्या झाडांमध्ये त्या उताराला लपून बसलेली गावं, या जंगलाच्या कुशीतली गावं, तिथल्या प्रकाशमान होत असलेल्या मंद लाईट्स आणि शांत असा सनसेट. अतिशय समरसून जावं असं वातावरण असतं. आजूबाजूला अनेक जेट्टी दिसतात. खरं तर या खाडीमध्ये आपण जेव्हा जात असतो ना, त्या खाडीमध्ये तुम्हाला अक्षरशः म्हणजे जिओग्राफी जर सांगायची झाली
तर एका बाजूला दापोली तालुका आहे, दुसऱ्या बाजूला गुहागर तालुका आहे. अजून थोडंसं पुढे गेलं तर चिपळूण तालुका आहे. म्हणजे एकाच खाडीमध्ये फिरत असताना वेगवेगळ्या तालुक्यांच्या सीमा पाहत शांत पाण्यावरती विहार करायचा. आजूबाजूला बघा ना कसं आहे, बघा चंद्र बघा आकाशातला. ही बोट आहे चांदोमामा, बघा दिसला. अजून सनसेट झाल्यानंतर पोहोचलो नाहीये जागेवर, अजूनही बोट सुरू आहे. हा नवीन पॉइंट, पूर्वी नव्हता, हा टायटॅनिक पॉइंट म्हणून त्यांनी बनवलाय. छान 4 लाईट्स लागलेले आहेत आणि पुढच्या टोकावरती बोटीच्या आपण बसलेलो असतो. असलं सुंदर वाटतं ना इथे, कमाल जागा बनवते त्यांनी. कोकणामध्ये खूप वेगळ्या प्रकारचं पर्यटन आजकाल आपल्याला पाहता येतं. कोकणामध्ये येऊन थोडंसं लक्झरी आणि एक वेगळा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर हाऊसबोट हा तुम्हाला एक उत्तम पर्याय आहे. त्यासाठी हाऊसबोटवरती खाडीमध्ये राहायचं, या AC रूम्स किंवा लक्झुरियस रूम्समध्ये राहायचं, इथला पाहुणचार अनुभवायचा आणि एक वेगळ्या प्रकारचं निसर्गाचं कोकणामधलं रूप पाहायचं. असं तुम्हाला काहीसा वेगळा एक्सपिरियन्स या हाऊसबोटवरती आल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि दुसरं म्हणजे हाऊसबोटवरती पाण्यामध्ये रात्रभर राहायचं किंवा सनसेटला पूर्ण सफारी मारायची आणि एक राऊंड मारून यायचं त्या सनसेटमध्ये, बोटीमध्ये छान सफर करायची. हा जो अनुभव आहे ना तोही खूप सुंदर आहे. कॉफीने आणखी मजा वाढवली. आता बोट येऊन विसाव्याला थांबलेली आहे या जेट्टीवरती. आता रात्र आपली सगळी इथेच असणार आहे. अनेक जागा आहेत यामध्ये, तुम्हाला डेक दिलेले आहेत बसायला, वेगवेगळे कराओके सिस्टीम आहे, आपण त्याचाही वापर करूया. गाणी वगैरे तो जल्लोष करता येऊ शकतो. बोटीच्या धक्क्याजवळ उतरून काही काळ बॅडमिंटन सुद्धा खेळलो. सुद्धा हाऊसबोटमध्ये आपलं स्वागत आहे. ही आपली हाऊसबोट जी आहे ही गुहागर तालुका परचुरी गावामध्ये आपण ही ऑपरेट करत आहोत. तर ही हाऊसबोटमध्ये नाईट स्टेसाठी आपण येऊ शकता. ह्याच्यामध्ये 2 AC रूम आहेत आणि ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला इन्क्लुडिंग ऑल ब्रेकफास्ट, डिनर, लंच, वेलकम ड्रिंक्स हे असं आहे पूर्ण पॅकेज आहे. 2 कपल ॲट ए टाईम येऊ शकतात, 2 फॅमिलीज. आपली अशी कॅपॅसिटी आहे 8 लोकांची आहे. जे काही चार्जेस वगैरे आहेत ते आपण फोनवर तुम्हाला सांगतोय. आपल्याकडे सकाळी 12 वाजताचं आपलं चेक इन आहे. इथून तुम्हाला हाऊसबोटचं आपलं झालं की इथून गुहागर जवळ आहे. गुहागर बीच व्हाईट सँडसाठी खूप प्रचलित आहे. त्यानंतर ते अजून पुढे जायचं झालं तर आपले गणपतीपुळे आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. दाभोल खाडी, दाभोल आहे, तिथं सुद्धा खूप काही बघण्यासारखं आहे. इथून कंदलवन सफारी आणि मगर सफारी हे रिक्वेस्ट एव्हरीबडी to visit once and give a chance to serve you. Thank you so much. हाऊसबोटवरच्या मुक्कामाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मगर सफारी आणि गरम पाण्याचे झरे पाहायला छोट्या बोटीने निघालो. खाडीतले शांत पाण्यावरचं बोटिंग काही वेगळीच मजा देत होतं.
काळातच बोटीवर आणलेला नाश्ता आम्हाला दिला गेला. आता बोट जसजशी खाडीच्या अंतरंगात शिरली ना तशी एक वेगळ्याच प्रकारची जंगली झाडं दिसू लागली, पक्षी जीवन दिसू लागले. हे सगळं लाजवाब होतं. काही वेळाने कुठे मगर दिसते का ते आम्ही पाहू लागलो. दिसली मगर, दाखवलं तुम्हाला. इतक्यात मध्यम आकाराची एक मगर आम्हाला चिखलात पहुडलेली दिसली. काही काळ आम्ही तिला पाहिलं, नंतर मात्र ती दिसेनाशी झाली. छान प्रवास करताना इकडे तुम्हाला घरं, गावं दिसतील. इथे दिसणारे सर्व निसर्ग नजारे अगदी अजोड होते. पाण्यात दिसणारे धक्के, त्याच्यावरची कौलारू घरं आणि आजूबाजूला दिसणाऱ्या वस्त्या, आहा सुंदर. अगदी केरळच्या हाऊसबोटची दृश्य आठवावी अशीच सगळे सीन होते. माडातली घरं, वस्त्या, शेती आणि गावं पाहत हा प्रवास सुरू होता. डोंगराच्या वरचे घाटमाथे, खोऱ्यातील हिरवेगार डोंगर, त्यातून वाहणारी नदी, वाऱ्यावर डुलणारी शेतं, असा साज असलेल्या नदीकाठच्या वाड्या वस्त्या पाहणं लय भारी वाटले. काही काळातच उन्हवरे गाव आलं आणि बोट पार्क झाली. आता या नदीकाठच्या उन्हवरे गावचं वैशिष्ट्य म्हणजे इथले गरम पाण्याचे झरे. इथे जमिनीखालून बाहेर येणारं उकळतं पाणी 3 कुंडामध्ये साठवलं जातं. स्थानिकांच्या मते या गंधकयुक्त पाण्यात त्वचारोग बरे करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे त्यांनी इथे आंघोळीची व्यवस्था केलेली. इतकं गरम पाणी आहे ना की आपण हात नाही घालू शकत याच्यात. खूप वाफ, इथून तिथून वाफ निघते. याच्या जवळ थांबलं तरी गरम होतं, एकदम उकळतं पाणी असतं तसं वाटतंय. भूगर्भातून हे पाणी डायरेक्ट वरती येऊन वाहतं होतं. याला कुठल्याही प्रकारचं पंपिंग लागत नाही आहे. सो पृथ्वीच्या भूगर्भातून हे पाणी वरती आल्यानंतर वाहत जात आहे. अशा प्रकारची व्यवस्था आहे उन्हवरेमध्ये दिसतील. पण हा निसर्गाचा चमत्कार जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्हाला उन्हवरे गावामध्ये यावं लागेल. हे कोकणातल्या दापोली तालुक्यातलं उन्हवरे गाव आहे. इथे लोक भक्तिभावाने या कुंडाची पूजा करतात. अशा प्रकारचं हे कुंड आहे उन्हवरे इथलं. आम्ही जेव्हा परतीच्या प्रवासाला निघालो ना तेव्हा असंख्य निसर्गचित्र आठवणींच्या हार्डडिस्कमध्ये सेव्ह केली होती. मनाच्या गाभाऱ्यात आणखी एक निसर्ग सुंदर अशी सहल केल्याचं समाधान दरवळत राहिलं. तर मंडळी, हा होता आपल्या कोकणातल्या हाऊसबोटचा व्हिडिओ. आता पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा. हो, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे.